काय झालं? कसला विचार करतोयस? मम्मी माझ्यावर नजर ठेवेल असं वाटलं नव्हतं मला. सौरभ, त्यांना संशय येणं साहजिक येणार आहे. म्हणून काय पाठलाग करायचा? मी जाब विचारणार याचा मम्मीला. नाही, तू असं काहीही करणार नाहीस. कारण मम्मी अशाच कुठल्या तरी पुराव्याची वाट बघतायत आणि आपण तो पुरावा त्यांना देणार नाही आहोत. अगं म्हणून काय ते हातावर हात धरून लपून बसायचं का? सौरभ, तू शांत हो जरा. तू बस इकडे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही, प्लीज. तू काय करणार आहेस असं कस्तुरी? तुला माहितीये ना तो कसा आहे. तू फक्त गंमत बघ आता. त्याच्या नकळत त्याची मजा घेऊया आपण. एक मिनिट, तू त्याच्या समोर जाणार आहेस? हो, आणि फक्त समोर नाही, मी त्याच्याशी बोलणार पण आहे. कस्तुरी अगं, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे. राहू दे, कोणाला विचारायला नको. एकीने भांडीवाला बनवला, हा भंगारवाला बनवून भंगार द्यायचा माझ्या हातात. काहीतरी केलं पाहिजे. काय करणार? कुठं शोधूया कस्तुरीला? मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. भाऊजी, तुम्ही इथे काय करताय? भाऊजी तर भाऊजी, निदान आपल्याशी हसून तरी बोलतेय, हेच खूप आहे आपल्यासाठी. काय हो, इथे काय करताय? ते इथून चाललेलो ना मी, म्हणून म्हटलं तुम्हाला भेटून जावं. तुझं आणि सौरभ बद्दल कळलं, इथं दिल मध्ये दर्द झाला, म्हणून तुझी चौकशी करायला आलो. चला ना, घरी चला ना. हा, चला चला, घरी चला. बाबा पण आहेत. हं? काय झालं? घरी कशाला? राहू दे ना, राहू दे राहू दे. आओ, असं काय करताय? उलट काल बाबा तुमचीच आठवण काढत होते. माझी? हो, म्हणत होते की इतका चोपेन की चालायच्या लायकीचा राहिला नाही पाहिजे. काय ते टायर मध्ये घालून काय? बस 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 बस, टायर बियर. अहो, हे तर काहीच नाही. आज नेमका माझा भाऊ पण आहे घरी. मग काय, माझा भाऊ तर बाबांपेक्षा डेंजर आहे. अजिबात दया करत नाही. मी निघतो. अहो, तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला त्यांच्या ताब्यात अजिबात देणार नाही. किती झालं तरी दीर आहात ना माझे. बघा ना, आता तुम्ही पहिल्यांदा घरी आलात आणि आपल्याला असं बाहेर उभं राहून बोलावं लागतंय. याचाच वाईट वाटतंय मला. छे छे, त्यात एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? तुझी माझी भेट झाली, हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही म्हणजे आपल्या दोघांसाठी छान झालं ना. म्हणजे तुमचं आता दुःख पण हलकं झालं, सुकून मिळाला माझ्या दिलाला. भाऊजी, तुम्हाला एक विचारू का? खरं खरं सांगायचं, तुम्ही नक्की कशासाठी आला होता तिथे? ते मामीने आणि आईने सांगितलं होतं म्हणून. काय म्हणालात? काय म्हणालो ते? अहो, माझं खरंच काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून आलेलं. ठीक आहे. बाबा आले. गेले गेले गेले. नशीब नाही, पण परत कधीही बाहेर येऊ शकतात ना. हो का? हो. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सांगते ना तिकडे लपा, आणि मी सांगेपर्यंत अजिबात बाहेर यायचं नाही. हा, चालेल. बाबा गेले की मी येते तुम्हाला भेटायला.
मला? ती ती खिडकी आहे बघा तिकडे, हं. त्या खिडकीच्या खाली लपून राहा. मी येते. लवकर या मला भेटायला. हं. खिडकी. विजू जरा कामाचं बघ की. हा सकाळपासून मोबाईल मध्ये फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन इंग्रजी मी कामाचंच बघतोय. काय बघतो बघू जरा दाखव. बघ अहो, बघ बाबा बाबा ते तो ऍप आहे तिथे जॉब साठी अप्लाय करतोय. दाखव जरा बघू. दाखव दाखव. Android फोन आहे तुम्हाला नाही कळणार. मला कळणार नाही, बापाला कळणार नाही. काय ग मग झाला का तुझा राग शांत? सर्व कुठे आहेत? आहे तिकडे रूमवर आहे. माऊ खरंच तुझं नशीब आहे बघ. तुझ्यावर एवढं प्रेम करणार नवरा मिळाला तुला. सकाळ सकाळी येऊन माणसं कामाला लावून सगळं घर चकाचक करून घेतलं त्यांनी. तुझा राग घालवायला त्यांनी काय काय केलं बघ. माऊ त्यांना ना काहीतरी चांगलं खायला घेऊन जा. हा संध्याकाळी भेटतो तुला. नीट जा. विजू 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 ऐक ना, माझं एक काम आहे. यार मी गेम खेळतो, डिस्टर्ब नको करू. खूप अर्जंट आहे. नेहमी कशी घोड्यावर येतेस ग? ऐकणार आहेस अरे? का जरा? माझ्यावर रागवायचंय. काय हे बघ, सकाळपासून ना रागवणं ओरडणं हेच चाललंय. खोटं खोटं रागवायचंय. माझ्यावर रागवायचंय आणि एका माणसाची ना त्याला हातही न लावता धुलाई करायची. भाऊजींची? भावळट आहेस का जरा? आहे एक महा हलकट माणूस आहे. कोण आहे तो? कोण आहे? जी मुलगी इतकं दिवस माझं तोंड सुद्धा बघत नव्हती, आज तिने स्वतःला तिच्या बापापासून लपवलं. काय पाहिजे आणखी? याचा अर्थ सौरभ आणि कस्तुरीचं खरंच फिसकटले आणि तिला सुद्धा कळलंय की माझं तिच्यावर किती प्रेम येते. आज चान्स आहे विश्वासराव तिच्याशी मैत्री करण्याचा, आणि हा चान्स मी तरी सोडणार नाही. मम्मीने सांगितलेलं गेलं तेल लावत. मी कस्तुरीशी मैत्री करणार आणि मग तिला आपलं करणार. हरामखोर! हरामखोर निघाला तो. गेला ना तुला सोडून, गेला ना. त्यांच्या घरातल्यांसारखा निघाला तो. कस्तुरी हा जरा जास्तच बोलतोय असं नाही का वाटत तुला? हो का? आणि काल तू बोललास तेव्हा? अरे आता बोल, आता बोल ना. आता बोल. आता का शांत बसलेस? विजू विजू प्लीज, खरंच सॉरी. तू नको ना रे एवढा चिडूस, आणि सौरभला नको असं काही बोलूस. तो नाही अरे तसा. मग काय बोलू? काय काय बोलू? यांना प्रेम करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. आमच्या डोक्यावर ना ताप झालेस तू, ताप झालेस. ओझं झालाय. बिचारी किती सहन करते. आणि हे पाणी काही तर ठेवलंय, पाणी काही तर ठेवलंय. फक्त घरात बसून खायला पाहिजे, काम करायला नको. हे बघ, तुला आहे ना जेवायला मिळणार नाही, जेवायला मिळणार नाही. पहिली कामं करून घे घरची. घर साफ करायला सांगितलं होतं तुला. गेला गेला. हवालदाराने गुंडाला बेदम मारला. गुंडाचं नाव विश्व. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ काय चाललंय? काय चाललंय तुमचं? अगं पेपर तरी वाचू दे. काय पेपर वाचतायत? बातम्या तरी काय मिळतायत पेपर मधल्या वाचायला? एवढं एक छोटं साधं काम
साधं काम तुझ्या पोराला सांगितलं, पण इतका वेळ लागतोय त्याला करायला. अगं कमू, साधा असलं तरी जोखमीचं काम आहे ग बाई. काय जोखीम आहे त्यात? काय जोखीम आहे त्यात? हा? नुसतं त्या कस्तुरीच्या समोर जाऊन उभं राहायचं, तिच्याशी बोलायचं, तिचा बाप त्याच्या थोबाडीत मारणार, तिकडनं पळायचं आणि सरसकट घरी यायचं. याच्यामध्ये काय जोखीम आहे? साधं फालतू काम आहे जोखमीचं म्हणे. बसला असेल टाइमपास करत तिकडे. नाही ग, काहीतरी कारण असेल म्हणून उशीर होत असेल ग. असं कारण असणार. टाइमपास नाही करणार माझं पोरग. काय विश्वासाचं नाव ठेवलंय त्याचं. काय झालं एवढे टेन्शन मध्ये काय आहेत सगळे? काही घडलंय का? अरे विश्वास अजून आलेला नाही ना, म्हणून सगळे काळजी करतायत, बाकी काय नाही. गेलाय कुठे? विश्वास तो ते काम होतं त्याचं, तिकडे गेलाय. अच्छा, कुठल्या कामाला? इंटरव्ह्यू? त्याला कोण काम देणार आहे? तुम्ही गप्पा बसता का जरा? आत्या काही सिरियस आहे का? हे बघ, मी काही मदत करू का? कशाला? म्हणजे कशाला एवढं टेन्शन घेतोयस तू? काहीच कारण नाहीये टेन्शन घेण्याचं. गेलाय तो, त्याचा तो येईल परत, आहे ना. तू काही काळजी करू नकोस. विश्वास, अरे भिजला कशाला बाबा? अरे ऐक माझं, विश्वास. ओ बाई, काय विश्वास? मी जाणार. कमू, मी जाणार. वाचा आता, वाचा पेपर. कमू, तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला, पळून पळून वाट माझी लागली, अन वळून बी माझ्याकडं पायन. तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला, ऐक तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला. इंचू, काय काय तमाशा लावलाय? कुठे काय? काय तमाशा लावलाय हा? कुठला? तुझ्या तर आता उत्तर देत नाही तुला. कमू 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 दे तिकडे तुला. मी बोलते त्याच्याशी, पण माझ्या लेकराला मारू नको ग. काय मारू नको याला? नको ग, त्याच्यावर हात उचलू नको, असं नको करू. हात नको उचलू तर काय करू? पूजा करू त्याची? काय करायला पाठवलं होतं तुला? काय करायला पाठवलं होतं तुला? काय अवस्था करून आलायस तू? कमू, मी बोलू त्याच्याशी, मी बोलू. हा, मी बोलते. थांब थांब थांब. मी पटकन बोला, माझ्या टाळक्यात ना. शांत हो बरा. विश्वास, खुश? कला काय बोलतोय याच्या थोबाडाला आवर, नाहीतर आता ना घाशा. कमू कमू कमू. हा, काय बाळा? मारा मारा मारा, तेवढं मारायचंय तेवढं मारा. 1 फटके, 10 फटके, 20, 100, 1000 फटके मारा. अहो फटके काय, शिव्या घाला, गोळ्या घाला, अपमान करा, काय वाटेल ते बोला. आपण नाही थांबणार. आई, आतापर्यंत आपल्याकडनं चूक झाली. कस्तुरी बिचारी, सालस, निरागस, सोज्वळ, संस्कारी पोरगी. आणि आता आपण काय करत होतो? तिच्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. तिच्यावर केवढे अत्याचार होतात माहितीये तुम्हाला? नाही माहिती? मला माहितीये. मी माझ्या डोळ्याने बघून आलोय. काय बोलला तू? तिला बिचारी म्हणाला? काय बोलला? सालस, निरागस. कम कमू. हे बाबा, हे विश्वास, अरे तुला जे काम करायला तिकडं पाठवलं होतं ते तू केलं का बाबा? आहेच ती बिचारी. किती अत्याचार होतात माहितीये तिच्यावर. तिचा भाऊ इकडे येऊन खूप बोलत होता, माझी माऊ अशी, माझी बहीण अशी, माझी बहीण तशी. त्याच्यामुळे तिला शेजारच्या घरात जाऊन कामं करावी लागतात माहितीये. त्याच्यामुळेच मी भिजलो. हे फक्त पाणी नाहीये, कस्तुरीचं प्रेमरूपी कष्टाचं पाणी. काय म्हणाला तू? पाणी? तिकडे काय भिजायला पाठवलं होता का तुला?
काय रे? कशाला पाठवला होता? काय झालं तिकडं? वाकणारेस का नाही? बोल पटाक दिशी, नाही तर हिथं जित्ता गाडीन तुला. ए बाबा ए तू तू त्या कस्तुरीलाच भेटून आला ना बाबा? हा अगं हो आई, हा मी कस्तुरीलाच भेटलो. हा मीच नाही भेटलो, ती पण मला भेटली. बरं वाटलं, लई बरं वाटलं, एवढं बरं वाटलं, खूपच बरं वाटलं. भेटल्यावर काय केलंस ते सांग. हा, तू काय वाकडं केलंच नसशील, तिचं काही गैर केलंच नसशील तिकडं, तर तो हनुमंत तुझ्यावर केस कसा टाकणार तेच काम करायला पाठवलं होतं ना तुला. तुझ्या तर आता कमू ए बाबा, त्या कस्तुरीचं काय झालं? हा का असा का वेड्यासारखा करायला लागला? बोल फटातीशी. मारू नको ग. अगं आई, मी भेटलो ना तिला, म्हणजे खरंच भेटलो. कस्तुरी अशी माझ्यापासून आहे ना, अशी 5-10 किलोमीटर जरी लांब असली ना, तरी मी तिला ओळखू शकतो. आता तर माझ्या एकदम अशी समोरच उभी होती. समोर उभी होती? तुला काय बघायला पाठवलं होतं? तिकडे काय सिनेमा होता? हा, काय हेमा मालिनी लागून गेली का ती? बघायला पाठवलं? काय काम करायला पाठवलं होतं तुला? फाटेल ग त्याचा. नको ग नको. बच्ची, काय डोकं लावलंय? मग सगळ्या लढाया काय तलवारीने लढायच्या नसतात, काही डोक्याने पण लढायच्या असतात. हा तोच आहे ना ज्याने तुझा हात पकडला होता, बाबाने कुत्रा रगत चोपला होता. यार पहिला सांगायचं ना, मी पण 4-5 रेटवले असते. आता वेडायस का? मला तेच करायचं नव्हतं, कारण मी जर का भांडले असते ना त्याच्याशी तर खूप तमाशा झाला असता. बाबांना कळलं असतं, सौरभला बाहेर यावं लागलं असतं, आणि त्या विश्वासने सौरभला पाहिलं असतं ना इथे, तर परिस्थिती खरंच हाताबाहेर गेली असती. हा जो विश्वास आहे ना, त्याने तुला आणि भाऊजींना त्रास दिला ना, तर मला सांग, असा आट्यात घेतो आणि 1, 2, 3 देतो ना असे. काय बडबडतोय? अरे तू नको उगाच डोक्यात राग घालून देऊस. काही प्रश्न शांत डोक्याने सोडवलेस ना तर लवकर सुटतात. आणि हा, मी आहे तुझ्यावर, टेन्शन घेऊ नको. माहितीये मला, पण ना मला आता लवकरात लवकर सत्यनारायणाची पूजा घालायची आहे इकडे. खरं तर लग्नानंतरच करतात, पण आम्हाला नाही करता आली ना. पण आता चांगला योग जुळून आलाय. खरं तर आज जाणार होतो आम्ही सगळ्या खरेदीसाठी, पण काय बारगळलंच. पण आता कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? ऑफकोर्स शक्य आहे. मी आता जाणार आहे सौरभच्या घरी सगळी तयारी करायला. काय बोलतेस कळतंय? हो, मी खरंच जाणार आहे सासरी. उगाच काहीतरी पराक्रम करू नको तिकडे जाऊन. अरे पराक्रमाचं काय आलंय आता ह्याच्यात? हे बघ, पूजा घालायच्या आधी ना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आता मला सांग, सौरभच्या घरात मोठं कोण आहे? बाबा ना, मग त्यांचा आशीर्वाद नको घ्यायला? अरे पण बाबा, कसं शक्य आहे? तू नको ना एवढं टेन्शन घेऊ बच्ची. चिल, तू चहा पी आणि शांत राहा. काय जादू केली आहे या पोरीनं तेच कळायला मार्ग नाही. एक माणूस जातोय आणि हे शरदराव गेले, आले परत, काय आठवत नाही त्यांना. कसं काय आठवत नाही? डोकाय का भज? अचानक आठवत नाही म्हणे. विश्वास मला बोलला सगळी कामं व्यवस्थित करून येणार म्हणून. काय झालं? भिजून आलाय पोरगा घरात आणि वरून मला म्हणतोय तुमचंच काहीतरी चुकतंय म्हणून. अगं कमो, मी काढते त्याची समजूत काढ, नाही तर काय पण कर कला, काय पण काशी घाल, पण माझं काम ना झालं पाहिजे बरं का. मम्मी